समोर या टॉस साठी. चला 11:55 ला मॅच स्टार्ट होईल. अकरा 55 मॅच स्टार्ट होणार आहे. टाइम अलर्ट असेल 16 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला सत्र इथे कंप्लीट करायचं आहे. चला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्विच हिटचा अस्त्र. इथे मात्र डायरेक्ट हिट क्लोज इन्काउंटर, परंतु पंचाने अपील उचलून धरलाय. इथे गोलंदाज बाद झालाय.
धावसंख्या पहिली 13. आता बॅट ना चेंडू फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये जेल. फ्री हिटचा चेंडू होता. मिळालेल्या चेंडूवरती सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण 14 धावा धावफलकावरती. 14 धावा आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. हा ट्रॅकर होता. इथे मात्र टॅप केलाय चेंडू. टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्शन देतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज मध्ये आपण पाहिलं. चांगलं कॉम्बिनेशन, गुड कॉल होतं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटका देईल पुढील चेंडू. ॲप ट्रॅकर स्लाइस केलाय चेंडू. लेमन कट. इथे शॉर्ट टर्न मध्ये फलंदाज बाद. दिनेश येत आहेत. हा ट्रॅकर पुन्हा एकदा फटका फसलाय. ओहो, क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिलं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली ते चुकीला माफी नाही. आयुष्यमान भाऊ आशीर्वाद जरूर मिळेल. संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या पाहिली 22 धावा आहेत धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळी बॉडीवरती चेंडू आदलतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दर्शवला अक्षयनं. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र चांगली अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण खूप चांगलं राहिलं. शेवटचा बॉल असेल कदाचित. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाज तयार. ऑन साईडला
काऊ कॉर्नर रिझन मध्ये गुड गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबर संघ जाऊन टिपते एकूण 26 पण 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी फक्त 3 मिनिटं असतील. फास्ट केला आपण. गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यस पंचांनी नो घोषित केलाय. थ्रो बॉल. चार धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावा पेनल्टी आणि एक 5 धावा मिळतील. एकूण आता पाहिल्या गेल्या तर धावा 31 धावा धावफलकावरती. मंगेश सहस्र निघाला बाहेर. 31 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. जास्त वेळ घेता आपण. शेवटचा 1 मिनिटामध्ये तुम्हाला आता षटक पूर्ण करायचं आहे. यावेळी चेंडू वेग होता. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. अशाच पद्धतीची गोलंदाजी हवी आहे. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगला फेकला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. फटका तर खूप चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप वेगानं क्षेत्ररक्षक आले. चेंडूवरती 2 धावा जरूर मिळतील. तर 16 मिनिटाचा अवधी ते पूर्ण झालाय. तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आत घ्यायचा आहे अंतर्वर्तुळामध्ये. पुलर लाईनचा चेंडू चाललाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा मिळाल्या. 2 धावाच्या बरोबरीने संघ एकूण धावा पाहिले गेल्या तर 36 धावा आहेत धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आपण पाहतो. 36 धावा धावफलकावरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक अक्षय येतील. खूप चांगला क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. थ्रो देखील खूप चांगली आहे. इथे मात्र दुहेरी धाव कंप्लीट आहे. तिसरी धाव जोखीम. फलंदाज बाद.
ऑफ साईडला चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 2 धावा मिळतील. 2 धाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या 40 वरती 40 रन्स. 40 धावा आहेत फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. षटकार आला तर 46, चौकार आला तर 44. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रस्ते असेल. 2 धावा तर सहजरित्या तिसरी धाव इथे. येस, इथे 2च धावा मिळतील. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान. तर 2 मिनिटांमध्ये आपण सामना लगेच चालू करणार आहोत. गुंड्या स्पोर्ट्स एनवाडी आणि त्यांना फाईट करणारा संघ बुरंबाल. चला टॉस साठी या लगेच. चला 12 वाजून 17ला चेंडू इथे डिलेवर झाला पाहिजे. त्रेचाळीस धावा बनवायच्या आहेत. चला मॅच चालू करा. टाइम चालू झालाय आपला. 43 धावेचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. चला एनवाडी टीमची संघनायक या टॉस साठी. गोलंदाज अक्षय आणि मंगेश गोलंदाज सज्ज आहे. शेवटची पुकार असेल एनवाडी टीम साठी. पहिलाच बॉल फुलर लाईनचा चेंडू होता मात्र तो एक्झिक्यूट करता आला नाही. फलंदाज अक्षयला नाराज आहेत, पश्चाताप होतोय. गोलंदाज सज्ज.
43 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. गोलंदाज सज्ज समोरच्या दिशेनं तितकीच लांबी आणि तितकाच अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर छूम अंतर. चला नाणेफेकी इथे केली जाईल. षटकार मंगेश बॅट्स मधून दमदार शानदार षटकार आपण पाहिला. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय षटकार आल्यानंतर इथे मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना टॉस इथे केला जाईल दोन्ही संघामध्ये. अक्षय आणि मंगेशची जोडी एकदम मध्ये काहीतरी व्यत्यय आलाय. मृत्यू चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेस गेल्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू नव्हता, अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मंगेशचा. 43 धावांचं लक्ष्य पार करत असताना ही सलामीची जोडी आता स्ट्राईक एंडवरती अक्षयला आपण पाहू शकाल. 43 रन्सचं टार्गेट असताना मॅटेटरी पॉवर प्ले मध्ये मंगेशच्या बॅट्समधून दमदार षटकार आपण जरूर पाहिला. यावेळेस आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न होता अक्षयचा. लेग बायचा इशारा तो पंचांचा. एक धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं. संघाची धावसंख्या पाहिली 9 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला ग्रेट कॉमबॅक आपण म्हणू शकाल गोलंदाजाचा. गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल बॅटनं बॅटच्या रडारमध्ये नव्हता चेंडू आतल्या बाजूनं जरूर स्पर्श झाला होता बॅटला. पहिल्या षटकाची सांगता धावसंख्या धाव फलकावरती येते 9. चला फास्ट केला आपण, टाइम जास्त घेता आपण. चला पहिल्या षटकामध्ये 9 धावा. गोलंदाज हितेशला आपण पाहू शकाल, अनुभवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल कॅप केलाय चेंडू समोरच्या मिड ऑफ मध्ये. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. एक धाव इथे अंकित केली जाईल. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. ट्रॅकरचा हा चेंडू होता, जोराचा बॅटचा फ्लो खूप जोरात होता. दुहेरी धाव जोखीम होती आणि ते 2 धाव देखील कंप्लीट आणि 2 धावच्या बरोबरीनं
संघ जाऊन टेपतो एकूण 12 धावा आहेत फलकावरती. 43 धावांची गरज असताना सलामीची जोडी एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न असतोय दोन्ही फलंदाजांचा, अक्षय आणि मंगेश. समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता, अगदी साधा सोपा झेल, पकडला झेल, संपलाय मंगेशचा खेळ. अमर आल्यात. गोलंदाज सज्जा खूप चालाक्ष नीतीने गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज अनुभव आपला पणाला लावत असताना साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय चेंडू, डॉट चेंडूची सफर. एनवाडी टीमनं इथे जिंकलाय टॉस आणि फलंदाजी स्वीकारली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, भेदकता खूप चांगली, आपली खांद्याचा चांगला वापर करत असताना हा गोलंदाज ट्रॅकर होता, स्क्वेअर लाईक रिजन मध्ये एक्झिक्यूट केला चेंडू, गोलीच्या वेगानं गोलीगत चौकार. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय अमरसाठी. पडल्यानंतर चेंडू थोडा डीप राहतोय, षटकाची इथे झाली आहे सांगता. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. चला 2 षटकासाठी फक्त 7 मिनिटं तुमच्या जवळ असेल तर फास्ट केला आपण. 12 मध्ये 27 धावांची गरज आहे. बारा चेंडू 27 धावेची गरज. अक्षयला रौद्ररूप धारण करावं लागेल. विशाल येतात गोलंदाजी मागवरती, तिसरा अस्त्र. यावेळीच फर्निचर डिस्ट्रॉय झालाय, फलंदाज बाद अक्षय.
इथे लिडिंग आहे, चाललाय चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नॉन स्टॉप 4 रन. वीस धावा आहेत, 23 धाव्यांची गरज असताना. हो, यावेळेस देखील चेंडू चांगला होता, विकेट किपर होते विट. पायचा इशारा तो पंचांचा, सिंगल मिळेल. 21 धावा धावफलकावरती. अद्याप देखील 22 धाव्यांची गरज आहे. विशालचं षटक खूप चांगलं पडतंय, क्षेत्ररक्षणाची साथ हवी तशी मिळत नाहीये त्याला. यावेळेस देखील विकेट किपर वारंवार चुका होत आहेत. आता मात्र चांगला अडवणूक केली आहे मी म्हणेन. पुन्हा एकदा पंचामच्या दिशेने बाईची खून करतील. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा विशालांच्या षटकातील पुढील चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चेंडूवरती बसलाय क्षेत्ररक्षक. गुड बॉलिंग परफॉर्मन्स पाहते विशाल. तिसऱ्या षटकाची सांगता. आता येणारी चेंडू हातामध्ये 6 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपन्न करत आहे. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. यावेळी चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये गोलीच्या वेगाने चाललाय, सीमारेषा ओलांडताना 4 रन. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 43 धाव्यांची गरज होती, आता 16 धाव्यांची गरज आहे. सोळा धावा अद्याप देखील भरवायच्या. ते येणाऱ्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात इथनं करायची आहे. ओहो, इथे पुन्हा एकदा ची अपील आपण पाहिली, परंतु इथे पंच तटस्थ आहेत. पायचा इशारा येतो पंचांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे विकेट सॅक्रिफाईस होते की काय? फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी करत असताना
शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी असेल मॅच मध्ये. सामना किती धावेने आपण परास्त होणार आहोत. शेवटचा बॉल. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. चला या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला संघ धुमकवाडी टीमने इथे दणदणीत विजय प्रस्थापित केला. हार्डलक टीम वांजरे टीम हार्डलक पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो संजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला 12:35 12:37 ला पहिला चेंडू आपल्याला टाकायचा आहे.